स्वागत आहे मित्रांनो, परत एकदा तुमच्या सर्वांचं आजच्या ट्युटोरियलमध्ये. आजचं ट्युटोरियल होईल तेवढं लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल मी. जास्त मोठा होणार नाही, त्यामुळे व्हिडिओला कंटिन्यू पहा आणि जी पण नवीन असतील त्यांना पण इझिली अंडरस्टँड होऊन जाईल की तुम्ही पण 2 मिनिटात हे पोस्टर डिझाईन, बॅनर डिझाईन हे तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता. ते पण 2-3 चेंजेस करून कशा पद्धतीने करायचं मी ते पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगालच. व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 स्टेपमध्ये पासवर्ड भेटून जाईल आपल्या झिप फाईल मटेरियलचा. झिप फाईलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर चला, विदाऊट टाईम वेस्ट आपण लगेच आपल्या एडिटिंगला स्टार्ट करूया. ओके, तर मित्रांनो मी फर्स्ट पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन केलं आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता, किंवा मी याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर पिन करून ठेवलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. ठीक आहे. आणि हो, एक गोष्ट सांगायची आहे की मित्रांनो, बरेचसे जणांना माहीत असतं पण काही पर्सेंट जणांना माहीत नसतं. त्यांनी कॉमेंट करण्याच्या आधीच मी सांगतो की काही राज्यात महाराजांना, संत गुरु महाराजांना रविदास या नावाने ओळखतात, किंवा दुसऱ्या राज्यात त्यांना रोहिदास नावाने ओळखतात. तर कॉमनली त्यांना रोहिदास आणि रविदास या दोन्ही नावाने आपण जास्त करून महाराष्ट्रामध्ये ओळखतो. ठीक आहे. तर कॉमेंट करून बोलू नका की दादा हे रविदास नाही, रोहिदास असं वगैरे काही नाही. त्यांची नावं वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे. तर आता आपण फर्स्ट इथं तुम्हाला मी PLP फाईल ओपन करून डायरेक्ट मी हे मटेरियल प्रोव्हाइड करण्यासाठी हे आजचं ट्युटोरियल तुम्हाला सांगितलेलं आहे. तर यामध्ये काही डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार नाही. तर फर्स्ट तुम्ही हे मटेरियल डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. त्यानंतर डायरेक्ट इथं तुम्हाला PLP फाईल हे ओपन करायची. त्यासाठी इथं तुम्हाला 3 डॉट आहे, या 3 डॉटला टच करून ओपन .plp या ऑप्शनचं यूज करायचं आहे. आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही PLP फाईल हे एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेली आहे त्या फोल्डरमध्ये जाण्यासाठी .plp या ऑप्शनला टच करून ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही ते फाईल एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेली आहे त्या फोल्डरमध्ये जायचं आहे, जे की माझी पिक्सल लॅब या फोल्डरमध्ये असणार आहे. आणि रविदास महाराज जयंती 2024 या नावाने मी ते फाईल सेव्ह केलेली आहे. तर तुम्ही ओपन अँड ॲड करून घ्या. मी ओपन ओनली करून ओके करतो आणि बॅक येतो. तर ॲज इट इज तुम्हाला फाईल हे प्रोव्हाइड केलेली आहे. यामध्ये तुम्हाला 2 चेंजेस करायचे. आणि जेव्हा फाईल तुम्ही ओपन करता त्यामध्ये जर तुम्हाला जे खालचं टेक्स्ट दिसते ते थोडं मूव वगैरे झालं असेल तर ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता, जे की इथं लेअरच्या सिम्बॉलला टच करून तुम्ही बघू शकता की इथं डिफरंट लेअर दिलेलं आहे. यामध्ये जे टेक्स्ट आहे तुम्ही या टेक्स्टच्या फाईलला टच करून फर्स्ट अनलॉक करा. जर ती फाईल मूव्ह झालेली असेल, थोडंफार इकडे तिकडे गेलेली असेल, तर फर्स्ट अनलॉक करून इथं जे एचं सिम्बॉल दिसते या एच्या सिम्बॉलला टच करून इथं तुम्हाला ऑप्शन भेटेल की पोझिशन. या पोझिशनच्या ऑप्शनला टच करून थोडंसं हे ॲडजस्टमेंट अशा पद्धतीने करू शकता, जे की मला वाटते ते मूव्ह झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. आणि परत हे लॉक करून टाका, जेणेकरून परत ते मूव्ह व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने जर मूव्ह झाले असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता यामध्ये आपल्याला 2 चेंजेस करायचे, जे की माझी इमेज आणि टेक्स्ट तुम्हाला एडिट करायचं. त्यासाठी फर्स्ट लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथून माझी इमेज डिलीट करा. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं. त्याच्याच बाजूला जे प्लसचं सिम्बॉल दिसते त्या प्लसच्या सिम्बॉलला टच करून फ्रॉम गॅलरी ऑप्शनचा यूज करायचा आहे. आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमची PNG कटआउट आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन फर्स्ट तुमची PNG ॲड करून घ्यायची आहे. ठीक आहे. तुम्ही क्रॉप करायचं असेल तर क्रॉप पण करू शकता. मी ॲज इट इज ठेवून राईटच्या सिम्बॉलला टच करतो आणि एक कॉर्नर टू कॉर्नर मॅन्युअली हे ॲडजस्ट करतो, जे की साईज वाढून ॲडजस्ट केली. ठीक आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं जिथं इमेज आहे तुमची तिथं ॲडजस्ट करू शकता, जेवढी साईज पाहिजे तेवढी. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण एक काम केलेलं आहे. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून हे लेअरला लॉक करून घेतो. आणि आता नेक्स्ट काम आहे, जे की आपल्याला जे की माझं टेक्स्ट आहे ते एडिट करायचं आहे, नाव चेंज करायचं. ठीक आहे. त्यासाठी परत या लेअरच्या लेअरला टच करतो आणि हे फर्स्ट अनलॉक करून घेतो. परत लेअरच्या सिम्बॉलला टच करतो आणि या टेक्स्टला तुम्हाला एडिट करण्यासाठी तुम्ही या टेक्स्टला डबल टच करा, किंवा याच्या सिम्बॉलला टच करून इथून एडिटचं ऑप्शन भेटेल, त्या सिम्बॉलला टच करायचं आणि जे पण तुमचं नाव असणार आहे सिम्पल आपण जसं मराठीमध्ये टाईप करतो त्या पद्धतीने इथं टाईप करायचं.
युनिकोड वगैरे काही यूज केलेलं नाही आहे. सिम्पल आपण जसं नाव मराठीमध्ये टाईप करतो तसंच टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पलसाठी आपण सर्व मित्र परिवार टाकू. ठीक आहे, सर्व मित्र परिवार टाकून आपण डन करून ओके केलंय. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता की हे नाव चेंज झालेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही तुमचं नाव हे चेंज करून घ्या. जर तुम्हाला हे टेक्स्ट सेंटरमध्ये घेण्यासाठी तुम्ही मॅन्युअली हे बोटाने ॲडजस्ट करू शकता. जर अवघड जात असेल तर तुम्ही या याच्या सिम्बॉलला टच करून इथं परत हे पोझिशनच्याच ऑप्शनला टच करायचं आहे. ठीक आहे, आणि किती प्रमाणात ते टेक्स्ट मूव्ह करायचं ते ॲडजस्ट करून या ॲरोचा यूज करून तुम्ही ते टेक्स्ट सेंटरला घेऊ शकता. ठीक आहे, मी परत क्रॉस करतो, ॲज इट इज ठेवतो. आधी जे नाव होतं माझं तेच. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हे 2 चेंज करून हे बॅनर तुमचं पूर्ण होऊन जाईल. यामध्ये दुसरं काही चेंज करण्याची आवश्यकता नाही आहे. जर तुम्हाला जे संत रविदास महाराज यांच्या बॅकसाईडचं शॅडो नको असेल तर तुम्ही ते रिमूव्ह करू शकता. जे की इथं लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथं जे शॅडो तुम्हाला दिलेलं आहे टेक्स्टच्या बॅकसाईडचं ते तुम्ही रिमूव्ह करू शकता. किंवा त्याचा कलर वगैरे जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर त्या लेअरला सिलेक्ट करून फर्स्ट अनलॉक करा. त्यानंतर परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथून षटकोनाचा जे सिम्बॉल आहे सेंटरमध्ये त्या सिम्बॉलला टच करून इथून तुम्हाला कलरचा ऑप्शन भेटेल. या कलरच्या ऑप्शनला टच करायचं आणि हे अनेबल असेल डिसेबल असेल तर अनेबल करून घ्यायचे. आणि जे पण तुम्हाला कलर पाहिजे असेल बॅकसाईडचं ते तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकता. ठीक आहे, ब्लॅक, डार्क, व्हाईट तर जमणार नाही. ठीक आहे, कुठला कलर पाहिजे असेल तर ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे, तर जास्त तुम्हाला सांगितलेलं आहे. मी परत क्रॉस करतो, ॲज इट इज ठेवतो. जसं तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही कलर ॲडजस्ट करू शकता. एवढे 2 चेंजेस करून तुम्ही हे बॅनर सेव्ह करून घ्या. सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हच्या सिम्बॉलला टच करायचं आहे आणि इथून सेव्ह ॲज इमेज करायची. आणि याची क्वालिटी अल्ट्रामध्ये ठेवण्यासाठी इथं डायमेन्शन कस्टमाइज ॲरोला टच करून इथून अल्ट्रा करून घ्यायचं आणि सेव्ह टू गॅलरी करायचं. त्यामुळे आपल्या बॅनरची क्वालिटी हे अल्ट्रा HD गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर बॅनर डिझाईन कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि लाईक करायला तर बिलकुल विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.